Good morning, friends. Today we are going to discuss about the tax structure in India. Tax is a mandatory fees imposed upon the individuals by the central and the state government to the help build the economy of the country by meeting various public expenses. जे काही विविध सार्वजनिक खर्च शासनाला करावे लागतात त्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी तसंच देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून विविध व्यक्ती किंवा महामंडळाच्या मार्फत किंवा महामंडळाकडून जी सक्तीची फीस गोळा केली जाते त्यालाच आपल्याला थोडक्यामध्ये काय म्हणता येईल कर असं म्हणता येईल. म्हणजे या ठिकाणी सांगितलेला टॅक्स इज मॅन्डेटरी फीस. टॅक्स हे काय आहे मॅन्डेटरी आहे कंपल्सरी आहे आणि जे काही टॅक्स आहे तो शासन जे काही टॅक्स गोळा करतं त्याच्या मदतीने जे काही विविध सार्वजनिक खर्च असतील किंवा देशाची अर्थव्यवस्था सुधारणे बळकटी आणण्यासाठी त्या ठिकाणी जी जी काही आवश्यक खर्च असेल तो या टॅक्सच्या मार्फत त्या ठिकाणी केला जातो. तर टॅक्सेस आर ब्रॉडली डिवायडेड इंटू टू कॅटेगरीज. जर टॅक्सेस आपण भारतामधील पाहिले तर दोन कॅटेगरीज मध्ये डिवाइड झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. नंबर एक डायरेक्ट टॅक्स अँड नंबर टू इनडायरेक्ट टॅक्स. नाउ लेट्स गो टू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय डायरेक्ट टॅक्स. या ठिकाणी आपण लक्षात घेऊया की नेमकं डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय. आता डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय. इट इज अ टॅक्स लिव्ड डायरेक्टली ऑन अ टॅक्स पेअरर who pays it to the government and cannot pass it on to someone else. करदात्याने प्रत्यक्ष शासनाकडे जो कर जमा केलेला आहे त्यालाच आपल्याला प्रत्यक्ष कर असं आपल्याला थोडक्यामध्ये म्हणता येईल. म्हणजे या ठिकाणी करदाता जो कोणी टॅक्स पेअरर आहे तो आपलं बर्डन दुसऱ्या व्यक्तीवर थोपवू शकत नाही किंवा दुसऱ्या व्यक्तीवर लादू शकत नाही. In direct tax, taxpayer cannot shifted his burden to another person. या ठिकाणी डायरेक्ट टॅक्स मध्ये जो करदाता आहे तो आपलं बर्डन दुसऱ्या व्यक्तीवर या ठिकाणी थोपवू शकत नाही किंवा लादू शकत नाही. म्हणून याला काय म्हटलेलं आहे डायरेक्ट टॅक्स असं आपल्याला. म्हणजे जो कोणी टॅक्स पेअरर आहे तोच या ठिकाणी टॅक्सचं पेमेंट करतो. तोच या ठिकाणी टॅक्स काय करतो पे करतो. त्याला आपलं बर्डन दुसऱ्या व्यक्तीवर काय थोपवता येत नाही किंवा लादता येत नाही. म्हणून इट इज अ टॅक्स लिव्ड डायरेक्टली ऑन अ टॅक्स पेअरर हू पेज इट टू द गव्हर्नमेंट अँड कॅन नॉट पास इट ऑन टू समवन एल्स. अशा पद्धतीने डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय हे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. सम ऑफ द इम्पॉर्टंट डायरेक्ट टॅक्सेस imposed in India are mentioned below. काही डायरेक्ट टॅक्स आहेत जे की भारतामध्ये सध्या अस्तित्वात आहेत. नंबर वन ए इन्कम टॅक्स. इट इज अ imposed on an individual who falls under the different tax brackets based on their earning or revenue. या ठिकाणी जो काही इन्कम टॅक्स आहे तो इन्कम टॅक्स इंडिव्हिज्युअली एखाद्या व्यक्तीचं जे काही उत्पन्न आहे किंवा एखाद्या व्यक्तीची जी काही मिळकत आहे त्या मिळकतीवर लावला जाणारा हा एक टॅक्स आहे. दे हॅव टू फाईल an income tax return every year after which they will either need to pay the tax or be liable for a tax return. या ठिकाणी जो कोणी व्यक्ती आहे ज्याने इन्कम टॅक्स भरलेला आहे त्याला दर वर्षी या ठिकाणी टॅक्स रिटर्न या ठिकाणी काय करावा लागतो भरावा लागतो. आणि टॅक्स रिटर्न वरून लक्षात येतं की या ठिकाणी याची लायबिलिटी काय आहे. म्हणजे याने जो काही टॅक्स पे केलेला आहे तो त्याने योग्य त्या पद्धतीने पे केलेला आहे का आणखीन त्याला टॅक्स पे करावा लागेल ते या ठिकाणी या टॅक्स रिटर्न वरून लक्षात येतं. अशा पद्धतीने इन्कम टॅक्स हा एक डायरेक्ट टॅक्स मानला जातो.
कारण की ज्या व्यक्तीचं उत्पन्न किंवा मिळकत आहे त्याच्यावर लावला जाणारा टॅक्स, तोच व्यक्ती या ठिकाणी इन्कम टॅक्स काय करतो, पेड करतो. फॉर एक्झाम्पल, उदाहरणामध्ये सॅलरी असेल, जर एखाद्या व्यक्तीला जर सॅलरी मिळत असेल तर ते त्याचं काय झालं, इन्कम झाली, त्याची अर्निंग झाली. मग त्याच्यावर या ठिकाणी तो ज्यावेळेस शासनाला जो टॅक्स देतो त्याला आपल्याला काय म्हणता येईल, थोडक्यामध्ये इन्कम टॅक्स असं आपल्याला म्हणता येईल. देन सेकंड इज इस्टेट टॅक्स, ऑल्सो नोन ॲज अ इनहरन्स टॅक्स. आता जो काही इस्टेट टॅक्स आहे त्यालाच आपल्याला वारसा कर असं सुद्धा म्हणता येईल. इट इज राइज्ड ऑन अन इस्टेट or the total values of money and property that an individual has left behind after their deaths. या ठिकाणी एखाद्या व्यक्तीची संपत्ती असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा पैसा असेल, त्याची डेथ झाल्यानंतर त्याच्या वारसाला त्याची संपत्ती किंवा पैसा ट्रान्सफर करण्यासाठी जी काही टॅक्स या ठिकाणी पेड करावा लागतो त्यालाच आपण इस्टेट टॅक्स असं आपण म्हणतो. थोडक्यामध्ये वारसा कर सुद्धा आपण त्याला या ठिकाणी इस्टेट टॅक्स असं आपल्याला म्हणता येईल. देन वेल्थ टॅक्स. वेल्थ इज imposed on the value of the property that a person possesses. या ठिकाणी ज्या व्यक्तीकडे संपत्ती पजेशन आहे, म्हणजे संपत्तीची मालकी आहे, त्या व्यक्तीवर लावला जाणारा कर म्हणजेच त्याला आपल्याला काय म्हणता येईल, वेल्थ टॅक्स असं आपल्याला म्हणता येईल. However, both estate and wealth tax are now abolished. जर आता पाहिलं तर या ठिकाणी इस्टेट टॅक्स आणि वेल्थ टॅक्स हा सध्या अस्तित्वात नाही. हे सर्व दोन्ही टॅक्स काय केलेले आहेत, रद्द करण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला डायरेक्ट टॅक्सेस म्हणजे काय हे सांगता येईल किंवा डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय सांगता येईल. थोडक्यामध्ये इट इज अ टॅक्स लिव्ड डायरेक्टली ऑन अ टॅक्स पेअर हू पेज इट टू द गव्हर्नमेंट अँड कॅन नॉट पास इट ऑन टू समवन एल्स. अशा पद्धतीने डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय हे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. देन इनडायरेक्ट टॅक्स. या ठिकाणी आपण डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय हे आपण पाहिलं. आता व्हॉट इज द इनडायरेक्ट टॅक्स स्ट्रक्चर इन इंडिया. इनडायरेक्ट टॅक्स स्ट्रक्चर भारतामध्ये कसं आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. आता पहिल्यांदा आपण पाहूया व्हॉट इज मीन बाय इनडायरेक्ट टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय. आता indirect taxes are taxes which are indirectly levied on the public through goods and services. अप्रत्यक्ष कर वस्तू अथवा सेवेच्या माध्यमातून लोकांवर अप्रत्यक्षपणे लावलेला कर होय. त्यालाच आपल्याला इनडायरेक्ट टॅक्सेस असं आपल्याला म्हणतो. फॉर एक्झाम्पल, समजा आपण एखादी वस्तू जर खरेदी केली तर त्या प्रत्येक वस्तूवर आपल्याला टॅक्स पेड करावा लागतो. आता तो टॅक्स आपण जो काही पेड केलेला आहे तो इनडायरेक्टली पेड केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी इनडायरेक्ट टॅक्स वस्तू अथवा सेवेवर लावला जाणारा हा एक टॅक्स आहे, जो की त्याची प्रत्यक्ष व्यक्ती त्या ठिकाणी किंवा जो काही कस्टमर आहे, जो काही ग्राहक आहे, तो टॅक्स काय करतो, इनडायरेक्टली अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी पेड करतो. म्हणून याला आपल्याला इनडायरेक्ट टॅक्स असं आपल्याला म्हणता येईल. इनडायरेक्ट टॅक्सेस आर taxes which are indirectly levied on the public through goods and services. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय हे या ठिकाणी सांगता येईल. The seller of the goods and services collect that tax which is then collected by the government bodies. या ठिकाणी जो काही सेलर आहे तो या ठिकाणी वस्तू अथवा सेवेवर टॅक्स काय करतो, कलेक्ट करतो आणि त्याच्यानंतर तो टॅक्स या ठिकाणी गव्हर्नमेंटला त्या ठिकाणी काय केला जातो, दिला जातो. म्हणजे गव्हर्नमेंट त्याच्यानंतर तो टॅक्स काय करत असतो, कलेक्ट करत असतो. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणजे काय थोडक्यामध्ये जर आपल्याला पाहिजे झालं तर इनडायरेक्ट टॅक्सेस आर टॅक्सेस which are directly levied on the public through goods and services. म्हणजे प्रत्यक्ष कर म्हणजे वस्तू आणि सेवेच्या माध्यमातून लोकांवर अप्रत्यक्षपणे लावलेला कर होय. अशा पद्धतीने इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणजे काय हे आपल्याला सांगता येईल. आता सम एक्झाम्पल्स ऑफ द इनडायरेक्ट टॅक्सेस. व्हॅट, त्यालाच आपण व्हॅल्यू ॲडेड टॅक्स असं पण म्हणतो.
आता व्हॅल्यू ॲडेड टॅक्स व्हॅट कशावर लावला जातो? अ सेल्स टॅक्स लिव्ड ऑन गुड्स सोल्ड इन द स्टेट. जर आपल्याच राज्यामध्ये वस्तूची विक्री केली तर त्याच्यावर काय केला जातो? व्हॅट लावला जातो. द रेट डिपेंडेड ऑन द गव्हर्नमेंट, डिपेंडेड ऑन द स्टेट गव्हर्नमेंट. जो काही रेट आहे तो रेट प्रत्येक राज्यातील गव्हर्नमेंट त्या ठिकाणी काय करू शकत होता. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी व्हॅल्यू ॲडेड टॅक्स हा काय केला जातो? वस्तूच्या विक्रीवर या ठिकाणी लावला जातो. म्हणजे ज्या राज्यामध्ये जी काही वस्तूची विक्री झालेली आहे त्याच्यावर या ठिकाणी व्हॅट हा लावला जात होता. देन ऑक्ट्रिओ टॅक्स. ऑक्ट्रिओ टॅक्स म्हणजे काय? त्यालाच आपल्याला या ठिकाणी ड्युटी असं सुद्धा म्हणता येतं. The octroi tax levied on goods which move from one state to another. जो काही octroi टॅक्स आहे तो एखादी वस्तू अथवा सेवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये ज्यावेळेस सप्लाय केली जाते त्यावेळेस या ठिकाणी octroi टॅक्स किंवा ड्युटी या ठिकाणी लावली जात होती. दॅट रेट्स डिपेंडेड ऑन द स्टेट गव्हर्नमेंट. जो काही त्याचा या टॅक्सचा रेट आहे तो स्टेट गव्हर्नमेंटवर त्या ठिकाणी डिपेंड होता. देन सर्व्हिस टॅक्स. गव्हर्नमेंट लीज द टॅक्स ऑन द सर्व्हिस प्रोव्हायडर. या ठिकाणी जो काही सर्व्हिस प्रोव्हायडर आहे ती व्यक्ती सर्व्हिस घेईल त्याच्यावर लावला जाणारा टॅक्स म्हणजे सर्व्हिस टॅक्स असं आपल्याला म्हणता येईल. देन कस्टम ड्युटी. It is a tax levied on the anything which is imported into India from a foreign nation. बाहेरच्या देशामध्ये ज्या वस्तू अथवा सेवा आपल्या देशामध्ये इम्पोर्ट झालेल्या आहेत त्याच्यावर लावला जाणारा कर म्हणजेच त्याला आपल्याला काय म्हणता येईल? कस्टम ड्युटी असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे अशा पद्धतीने इनडायरेक्ट टॅक्सेस या ठिकाणी आहेत. आता हे जे काही टॅक्सेस आहेत, टॅक्सेस कलेक्टेड बॉडीज. आता जे काही इनडायरेक्ट टॅक्सेस आहे कोण कलेक्ट करत होतं? द थ्री बॉडीज which collect the taxes in India have clearly defined the rules on what types of taxes they are permitted to collect. या ठिकाणी भारतामध्ये जर बघितलं तर 3 बॉडीज टॅक्स कलेक्ट करण्यासाठी आहेत किंवा होत्या असं आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी प्रत्येक घटकांची म्हणजे या 3 बॉडींचं वेगवेगळे डिफिनेशन या ठिकाणी कायद्यामध्ये दिलेले आहेत. त्यांचे रूल्स त्या ठिकाणी दिले आहेत. कोणता टॅक्स कलेक्ट करावा हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला सांगता येईल द सेंट्रल गव्हर्नमेंट. आता सेंट्रल गव्हर्नमेंट कोणकोणते टॅक्स कलेक्ट करतो? त्याच्यामध्ये नंबर 1 आहे इन्कम टॅक्स आहे. तो सेंट्रल गव्हर्नमेंट कलेक्ट करत असतो. कस्टम ड्युटीज असेल, सेंट्रल एक्साइज ड्युटीज, एवढे अधिकार या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटला होते की या प्रकारचा टॅक्स कोण कलेक्ट करावा? सेंट्रल गव्हर्नमेंटने कलेक्ट करावा. देन नेक्स्ट स्टेट गव्हर्नमेंट. आता स्टेट गव्हर्नमेंटने कोणत्या प्रकारचे टॅक्सेस कलेक्ट करावेत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. टॅक्स ऑन ॲग्रिकल्चरल इन्कम, प्रोफेशनल टॅक्स, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, स्टेट एक्साइज ड्युटी, स्टॅम्प ड्युटी ETC. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटला त्या ठिकाणी टॅक्स ऑन ॲग्रिकल्चरल इन्कम असेल, प्रोफेशनल टॅक्स असेल, व्हॅट असेल, स्टेट एक्साइज ड्युटी असेल, स्टॅम्प ड्युटी असेल इत्यादी वर टॅक्स कलेक्ट करण्याचा अधिकार या ठिकाणी कायद्यानुसार या ठिकाणी देण्यात आलेला होता. देन नंबर 3 लोकल बॉडीज. आता जी काही लोकल बॉडीज आहे म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल किंवा पंचायत समिती असेल यांना कोणकोणत्या प्रकारचा टॅक्स कलेक्ट करण्याचा अधिकार होता? त्यामध्ये प्रॉपर्टी टॅक्स आहे, वॉटर टॅक्स आहे, अदर टॅक्सेस ऑन ड्रेनेज अँड स्मॉल सर्व्हिसेस. या ठिकाणी जी काही प्रॉपर्टी टॅक्स आहे, वॉटर टॅक्स आहे, अदर टॅक्सेस ऑन ड्रेनेज अँड स्मॉल सर्व्हिसेस संबंधित जे काही टॅक्सेस आहेत तो टॅक्सेस कलेक्ट करण्याचा अधिकार या ठिकाणी लोकल बॉडीला या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने टॅक्स कलेक्शन बॉडीज, द थ्री बॉडीज which collect the taxes in India. या 3 बॉडीज भारतामध्ये काय करत आहेत? टॅक्स कलेक्ट करत आहेत. बट आफ्टर द GST in India, the 3 government bodies collected direct and indirect taxes until 1st July 2017.
या ठिकाणी 1 जुलै 2017 पर्यंत या 3 गव्हर्नमेंट बॉडीज या ठिकाणी भारतामध्ये टॅक्स कलेक्ट करत होत्या. When the Goods and Services Act was implemented, GST incorporates many of the indirect taxes levied by the state and the central government. Some of the taxes GST replaced include. या ठिकाणी 2017 1 जुलै 2017 पर्यंत या 3 बॉडीज म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि लोकल गव्हर्नमेंट या 3 बॉडीज टॅक्स कलेक्ट करत होत्या. परंतु जेव्हापासून जीएसटी या ठिकाणी अस्तित्वात आली तेव्हापासून या ठिकाणी फक्त स्टेट गव्हर्नमेंटला आणि सेंट्रल गव्हर्नमेंटलाच इनडायरेक्ट टॅक्स कलेक्ट करण्याचा अधिकार त्या ठिकाणी या जीएसटी ऍक्ट नुसार देण्यात आला. आता या ऍक्ट मध्ये कोणकोणते टॅक्सेस या ठिकाणी मर्ज झालेले आहेत, कोणकोणते इनडायरेक्ट टॅक्सेस समसमड झालेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. या ठिकाणी जीएसटी मध्ये सेल्स टॅक्स असेल, सेंट्रल एक्साइज ड्युटी असेल, एंटरटेनमेंट टॅक्स असेल, ड्युटी असेल, सर्व्हिस टॅक्स असेल, परचेस टॅक्स असेल, हे जीएसटी मध्ये काय झालेले आहेत, समसमड झालेले आहेत, म्हणजे जीएसटी मध्ये हे मर्ज झालेले आहेत. हे सर्व टॅक्स एकत्रित करूनच जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ऍक्ट या ठिकाणी पास करण्यात आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी भारतामध्ये वन नेशन वन टॅक्स ही सिस्टीम या ठिकाणी 1 जुलै 2070 पासून सुरू झालेली आहे. म्हणजे एक देश एक कर प्रणाली हे 1 जुलै 2017 पासून ही प्रणाली भारतामध्ये इनडायरेक्ट टॅक्स सिस्टीम मध्ये या ठिकाणी तयार झालेली आहे. नाऊ टॅक्स स्ट्रक्चर अंडर जीएसटी. आता जीएसटी मध्ये टॅक्स स्ट्रक्चर कशा पद्धतीने आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. त्याच्यामध्ये नंबर 1 सांगता येईल आपल्याला सीजीएसटी. सीजीएसटी स्टँड्स फॉर सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. दिस टॅक्स कलेक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. हा जो काही टॅक्स आहे सीजीएसटी तो सेंट्रल गव्हर्नमेंट काय करत असतो, कलेक्ट करतो. and these tax are applicable on the supplies within the state. राज्यांमध्ये राज्यामध्ये एखाद्या वस्तूची सप्लाय, एखाद्या वस्तू अथवा सेवेची जर सप्लाय झाला असेल तर या ठिकाणी सीजीएसटी त्या ठिकाणी काय होते, लागू होते, किंवा सीजीएसटी या ठिकाणी काय करावं लागते, त्या संबंधित ट्रेडरला त्या ठिकाणी शासनाला या ठिकाणी पेड करावे लागते. म्हणजे या ठिकाणी CGST stands for the Central Goods and Service Tax. This tax collected by the central government and it is applicable on supplies within the state. अशा पद्धतीने आपल्याला CGST म्हणजे काय हे जीएसटी मधील एक टॅक्सचं स्ट्रक्चर आपल्याला सांगता येईल. या ठिकाणी 3 भागामध्ये या ठिकाणी टॅक्स स्ट्रक्चर डिवाइड झालेला आहे. नेक्स्ट आहे एसजीएसटी. SGST stands for the State Goods and Service Tax. These tax are collected by state government. हा टॅक्स कोण कलेक्ट करतं, स्टेट गव्हर्नमेंट कलेक्ट करतं. इट इज अप्लिकेबल ऑन सप्लाईज विदिन द स्टेट. राज्यामध्ये जर एखाद्या वस्तूचं सप्लाय झाला असेल तर त्याच्यावर सीजीएसटी आणि एसजीएसटी काय केली जाते, लावली जाते. देन यूटीजीएसटी. आता यूटीजीएसटी म्हणजे काय, यूटीजीएसटी स्टँड्स फॉर द युनियन टेरिटोरी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजे या ठिकाणी युनियन टेरिटोरीज जी आहेत म्हणजे दिल्ली असेल, पांडिचेरी असेल, अंदमान निकोबार बेट असतील, याच्यासाठी या ठिकाणी जीएसटी मध्ये यूटीजीएसटी ऍक्ट पास करण्यात आलेला आहे. म्हणजे त्या जी काही युनियन टेरिटोरीज आहेत त्यांनीच त्या अशा प्रकारचा टॅक्स या ठिकाणी यूटीजीएसटी त्या ठिकाणी कलेक्ट केला जातो. दिस टॅक्स कलेक्टेड बाय द युनियन टेरिटोरी. हा टॅक्स युनियन टेरिटोरी मार्फत काय केला जातो, कलेक्ट केला जातो. इट इज अप्लिकेबल ऑन सप्लाईज विदिन द युनियन टेरिटोरी. हा जो काही टॅक्स आहे तो टॅक्स या युनियन टेरिटोरी म्हणजे केंद्रशासित प्रदेशामध्ये जर एखाद्या वस्तूचा सप्लाय झाला असेल किंवा त्याच केंद्रशासित प्रदेशामध्येच
वस्तूचा सप्लाय झाला असेल तर अशा वेळेस UTGST त्या ठिकाणी लावली जाते. Then finally IGST. IGST stands for Integrated Goods and Service Tax. IGST लाच आपल्याला Integrated Goods and Service Tax असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. That tax is shared between central and state. हा जो काही IGST कलेक्ट केला जातो हा याचा काही भाग सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि काही भाग स्टेट गव्हर्नमेंटला काय केला जातो, शेअर केला जातो. These tax are applicable on interstate and import transaction. Interstate and import transaction वर हा टॅक्स काय केला जातो, लावला जातो. आता इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी महाराष्ट्रामधून या ठिकाणी गुजरातला माल ट्रान्सफर केला तर त्याला आपल्याला काय म्हणता येईल, इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन असं आपल्याला म्हणतात. मग अशा वेळेस या ठिकाणी CGST SGST लागणार नाही. त्यावेळेस काय होईल, IGST हा कर त्या ठिकाणी लावला जाईल. म्हणजे जी काही इम्पोर्ट ट्रान्झॅक्शन आहेत त्या इम्पोर्ट ट्रान्झॅक्शन साठी या ठिकाणी IGST काय केला जातो, लावला जातो. अशा पद्धतीने GST अंतर्गत जे काही टॅक्स स्ट्रक्चर आहे ते टॅक्स स्ट्रक्चर कसं आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. नाऊ टॅक्सेस लाईकली टू बी समसम्ड अंडर GST. GST मध्ये कोणकोणत्या प्रकारचे टॅक्सेस समसम्ड झालेले आहेत म्हणजे मर्ज झालेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. आता नंबर 1 सांगता येईल आपल्याला एक्साइज ड्युटी, ED, सर्व्हिस टॅक्स असेल, सरचार्ज अँड सेज असेल. These taxes are subsumed in CGST. हे टॅक्सेस काय झालेले आहेत, CGST मध्ये सबसम्ड झालेले आहेत म्हणजे मर्ज झालेले आहेत. अँड वॅट असेल, परचेस टॅक्स असेल, एंट्री टॅक्स असेल, लक्झरी टॅक्स असेल, these taxes are subsumed in a SGST and UTGST. स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स मध्ये हे टॅक्स काय झालेले आहेत, सबसम्ड झालेले आहेत. अँड CST असेल, CVD अँड SED असेल, these taxes are subsumed in IGST. अशा पद्धतीने या ठिकाणी जे काही टॅक्सेस आहेत CGST असेल, SGST असेल, IGST असेल, हे टॅक्सेस पूर्ण एकत्रितरित्या त्याला आपण काय म्हणतो, GST असं आपण म्हणतो. हे सर्व टॅक्सेस या ठिकाणी GST मध्ये सबसम्ड करण्यात आलेले आहेत. देन डिफरन्स बिटवीन डायरेक्ट टॅक्सेस अँड इनडायरेक्ट टॅक्सेस. या ठिकाणी भारतामधील टॅक्स स्ट्रक्चर कसं आहे हे आपल्याला लक्षात आलं. त्याच्यानंतर या ठिकाणी डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्सेस मध्ये काय फरक आहे, काय डिफरन्स आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. त्याच्यामध्ये नंबर 1 जर आपण पाहिलं तर मीनिंग. आता मीनिंग मध्ये काय फरक आहे, डायरेक्ट टॅक्स इज रेफर्ड to as a tax which is paid by the person to the government to whom it is levied and charges on the income and wealth of the property. या ठिकाणी जो काही डायरेक्ट टॅक्सेस आहे तो डायरेक्ट टॅक्स या ठिकाणी एखादा व्यक्ती त्याच्या इन्कमवर किंवा त्याच्या संपत्तीवर किंवा त्याच्या मिळकतीवर जो शासनाला टॅक्स पेड करतो त्यालाच आपल्याला काय म्हणता येईल, आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट टॅक्स असं आपल्याला म्हणता येईल. मीन्स डायरेक्ट टॅक्स इज रेफर्स टू ॲज अ टॅक्स विच इज पेड बाय द पर्सन टू द गव्हर्नमेंट टू whom it is levied and charges on the income and wealth of the person. Then what is mean by indirect tax? Indirect tax म्हणजे काय? Indirect tax is referred to as a tax which is paid by the taxpayer to the government indirectly charged to goods and services. वस्तू अथवा सेवेवर अप्रत्यक्षरित्या टॅक्स पेयरने शासनाला जो काही टॅक्स दिला जातो किंवा टॅक्स देतो त्यालाच आपल्याला इनडायरेक्ट टॅक्स असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे थोडक्यामध्ये जर आपल्याला सांगता येईल की डायरेक्ट टॅक्स आर चार्ज्ड ऑन द इन्कम ऑफ अ पर्सन. या ठिकाणी डायरेक्ट टॅक्स काय केला जातो, व्यक्तीच्या इन्कमवर लावला जातो. ऑन द कॉन्ट्ररी इनडायरेक्ट टॅक्स आर चार्ज्ड ऑन द गुड्स अँड सर्व्हिसेस. वस्तू अथवा
सेवेवर लावला जाणारा कर म्हणजेच त्याला आपल्याला काय म्हणता येईल, इनडायरेक्ट टॅक्स असं आपल्याला म्हणता येईल. अशा पद्धतीने त्याच्या अर्थामध्ये, मिनिंग मध्ये आपल्याला डिफरन्स या ठिकाणी सांगता येईल. देन नंबर 2, बर्डन. द पर्सन ऑन whom इट इज लिव्ड bears इट बर्डन. ज्या व्यक्तीवर हा टॅक्स लावला जातो, म्हणजे जो व्यक्ती टॅक्स पेअरर आहे, त्याला आपलं बर्डन दुसऱ्यावर शिफ्ट करता येत नाही. आपलं बर्डन दुसऱ्यावर शिफ्ट करता येत नाही. फॉर एक्झाम्पल, माझं इन्कम डॅश एवढं आहे, तर माझ्या इन्कमवर मला शासनाला काय करावं लागतो, टॅक्स भरावाच लागतो. माझं बर्डन तुमच्यावर लादू शकत नाही. म्हणजे माझं इन्कम एवढं आहे म्हणून तुम्ही काय करा, माझ्या वतीने तुम्ही टॅक्स त्या ठिकाणी पेड करा, असं त्या ठिकाणी होऊ शकत नाही. म्हणजे द पर्सन ऑन whom इट इज लिव्ड bears इट्स बर्डन. जो व्यक्ती आहे, जो टॅक्स पेअरर आहे, किंवा जो काही व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या इन्कमवर स्वतः त्याला तो टॅक्स काय करावा लागतो, पेड करावा लागतो. त्याला आपलं जो काही बर्डन आहे तो दुसऱ्या व्यक्तीवर शिफ्ट करता येत नाही. बट ऑन द कॉन्ट्ररी, याच्या विरुद्ध जर बघितलं, इन इनडायरेक्ट टॅक्स द टॅक्स पेअरर or the burden of the tax can be shifted to the another person. या ठिकाणी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे टॅक्सचं बर्डन इनडायरेक्ट टॅक्स मध्ये शिफ्ट केलं जातं. आता हे कसं शिफ्ट केलं जातं, फॉर एक्झाम्पल आपण पाहूया. आता उदाहरणामध्ये आपल्याला माहित आहे की प्रत्येक वस्तूची एक डिस्ट्रीब्युशन चॅनल ठरलेली आहे. त्याच्यानुसार या ठिकाणी काय केली जाते, वस्तू डिस्ट्रीब्यूट होत जाते. आता उदाहरणामध्ये आपल्याला सांगता येईल, आपल्याला समजा एखादा मोबाईल असेल. आता ती मोबाईल कंपनीकडून कोणाला जातो, होलसेलरला किंवा डीलरला. त्या ठिकाणी टॅक्स लावला जातो. पण तो होलसेलर किंवा डीलर तो स्वतः टॅक्स भरत नाही, तर तो काय करतो, तीच मोबाईल रिटेलरला त्याची विक्री करतो. मग त्यावेळेस रिटेलर कडून तो टॅक्स घेतो. मग या ठिकाणी रिटेलर त्या ठिकाणी स्वतः आपल्या खिशातले पैसे किंवा आपला टॅक्स त्या ठिकाणी पेड करत नाही. रिटेलरने जो कस्टमरला जो मोबाईल विकलेला आहे किंवा त्या कस्टमर कडून तो टॅक्स काय केला जातो, कलेक्ट केला जातो. म्हणजे जो काही फायनल कस्टमर आहे, त्या फायनल कस्टमरला इनडायरेक्ट टॅक्स काय करावा लागतो, पेड करावा लागतो. म्हणून इन इनडायरेक्ट टॅक्सेस द टॅक्स पेअरर कॅन शिफ्टेड हिज बर्डन टू अनदर पर्सन. या ठिकाणी टॅक्स पेअरर आपलं बर्डन दुसऱ्या व्यक्तीवर काय करू शकतो, या ठिकाणी शिफ्ट करू शकतो, शिफ्टेड करू शकतो. म्हणून त्याला आपल्याला काय म्हणता येईल, बर्डन. याच्यावरून या ठिकाणी याच्यामधला फरक आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. देन टाइप्स. तर इनडायरेक्ट डायरेक्ट टॅक्स मध्ये कोणकोणत्या प्रकारचे टॅक्स लावले जातात, त्याच्यामध्ये वेल्थ टॅक्स आहे, इन्कम टॅक्स आहे, प्रॉपर्टी टॅक्स आहे, कॉर्पोरेट टॅक्स आहे, ETC. टाइप्स वरून आपल्याला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स मध्ये फरक सांगता येईल. म्हणजे डायरेक्ट टॅक्स मध्ये कोणकोणत्या टॅक्सचा समावेश होतो, वेल्थ टॅक्स आहे, इन्कम टॅक्स आहे, प्रॉपर्टी टॅक्स आहे, कॉर्पोरेट टॅक्स आहे. Then on the contrary, in indirect taxes includes central sales tax, VAT, service tax, security transaction tax, excise duty, custom duty and now GST. या ठिकाणी जी काही इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत, या इनडायरेक्ट टॅक्सेस मध्ये सेंट्रल सेल टॅक्स असेल, व्हॅट असेल, सर्व्हिस टॅक्स असेल, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स असेल, एक्साइज ड्युटी असेल, कस्टम ड्युटी असेल, या सर्व प्रकारच्या टॅक्सचा समावेश होता. परंतु आता या ठिकाणी फक्त जीएसटीचा समावेश इनडायरेक्ट टॅक्स मध्ये होतो. अशा पद्धतीने टाइप्स वरून, टॅक्सच्या प्रकारावरून आपल्याला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स मधील फरक या ठिकाणी सांगता येईल. देन नेक्स्ट, इव्हिजन. टॅक्स इव्हिजन इज पॉसिबल इन डायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स मध्ये टॅक्स चोरी करण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. डायरेक्ट टॅक्स मध्ये एखादा व्यक्ती आपलं इन्कम काय करू शकतो, लपवू शकतो. म्हणजे या ठिकाणी इव्हिजन इज पॉसिबल इन डायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स मध्ये इव्हिजन या ठिकाणी पॉसिबल आहे. एखादा व्यक्ती आपलं इन्कम लपवू शकतो
आणि तो टॅक्स चोरी करू शकतो. म्हणजे इन डायरेक्ट टॅक्स इव्हिजन इज पॉसिबल. ऑन द कॉन्ट्ररी, in indirect tax evasion is hardly possible because it is included in the price of the goods and services. या ठिकाणी जी काही इनडायरेक्ट टॅक्स आहे तो इनडायरेक्ट टॅक्स चा इव्हिजन करणे किंवा इनडायरेक्ट टॅक्स चोरी करणे हे पॉसिबल नाहीये. थोड्या प्रमाणात पॉसिबल असू शकतं, परंतु सर्व मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी इव्हिजन या ठिकाणी इनडायरेक्ट टॅक्सेस मध्ये नाही. त्याचं कारण आहे की या ठिकाणी जी काही सर्व्हिस आणि गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत त्या गुड्स अँड सर्व्हिसेसच्या प्राइस मध्येच या ठिकाणी इनडायरेक्ट टॅक्स काय केले जातात, लावले जातात. म्हणून इनडायरेक्ट टॅक्स evasion is hardly possible because it is included the price of goods and services. अशा पद्धतीने evasion वरून आपल्याला या ठिकाणी डिफरन्स डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेसचा सांगता येईल. आणि नेक्स्ट इन्फ्लेशन, त्याला आपण भाववाढ सुद्धा आपण म्हणतो. डायरेक्ट टॅक्स हेल्प्स इन रिड्युसिंग इन्फ्लेशन. डायरेक्ट टॅक्स काय करतं, इन्फ्लेशन वाढवण्यासाठी किंवा इन्फ्लेशन कमी करण्यासाठी मदत करतो. अँड ऑन द कॉन्ट्ररी इनडायरेक्ट टॅक्सेस प्रमोट इन्फ्लेशन. म्हणजे किंमत किंवा भाव वाढ करण्यासाठी इनडायरेक्ट टॅक्स काय करतं, या ठिकाणी उत्तेजन देतं किंवा प्रेरणा देतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणतात. त्याचे कारण काय आहे? फॉर एक्झाम्पल एखादी वस्तू आहे, त्या एखाद्या वस्तूवर जर टॅक्स लावला तर ऑटोमॅटिक त्याची किंमत काय होईल, त्या ठिकाणी वाढेल. म्हणजे प्राइस आर इन्फ्लेशन, म्हणजे या ठिकाणी त्याची किंमत काय होईल, वाढेल. बट या ठिकाणी व्यक्तीच्या इन्कमवर जर टॅक्स लावला तर त्याच्यामुळे प्राइसवर काही परिणाम होणार नाही, त्या व्यक्तीवर परिणाम होईल, परंतु किमतीवर, वस्तूच्या किमतीवर कसलाही परिणाम होणार नाही. म्हणून या ठिकाणी इन्फ्लेशन वरून आपल्याला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स मध्ये काय फरक आहे या ठिकाणी सांगता येईल. त्याचबरोबर नेचर, वैशिष्ट्य काय, इन डायरेक्ट टॅक्स इज अ प्रोग्रेसिव्ह. डायरेक्ट टॅक्स हा काय, प्रोग्रेसिव्ह आहे. ज्या पद्धतीने तुमचं इन्कम वाढत राहील त्या पद्धतीने या ठिकाणी डायरेक्ट टॅक्स तुम्हाला पेड करावा लागेल. म्हणजे तो काय आहे, प्रोग्रेसिव्ह आहे. ऑन द कॉन्ट्ररी इनडायरेक्ट टॅक्स आर रिग्रेसिव्ह. इनडायरेक्ट टॅक्स काय आहे, हा रिग्रेसिव्ह आहे. म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स कमी कमी होत या ठिकाणी येतो. नेक्स्ट आहे टॅक्स पेअरर. आता या ठिकाणी डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स याच्यामधील टॅक्स पेअरर कोणकोणते आहेत त्याच्यावरून फरक आपल्याला सांगता येईल. आता इन डायरेक्ट टॅक्स द इंडिव्हिज्युअल, कंपनीज अँड अदर टॅक्स एंटिटीज पे द डायरेक्ट टॅक्सेस. या ठिकाणी डायरेक्ट टॅक्स कोण पे करतं, इंडिव्हिज्युअल, एखादा व्यक्ती, कंपनी अँड अदर टॅक्सेबल एंटिटीज पे डायरेक्टली टॅक्सेस. या ठिकाणी डायरेक्ट टॅक्स एखादा व्यक्ती किंवा एखादी कंपनी आपल्या उत्पन्नावर काय करते, या ठिकाणी डायरेक्ट टॅक्स पेड करते. ऑन द कॉन्ट्ररी इनडायरेक्ट टॅक्सेस आर पेड बाय द एंड कस्टमर. या ठिकाणी जो काही एंड कस्टमर आहे, म्हणजे ज्या व्यक्तीने किंवा ज्या ग्राहकाने वस्तू खरेदी केलेली आहे त्याला इनडायरेक्ट टॅक्स काय करावा लागतो, पेड करावा लागतो. अशा पद्धतीने या ठिकाणी डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स यामधील फरक आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चर मध्ये या ठिकाणी आपण व्हॉट इज मीन बाय जीएसटी, जीएसटी म्हणजे काय, त्याचबरोबर जीएसटीचे काही टर्म्स दिलेले आहेत आणि डेफिनेशन दिलेले आहेत. त्या डेफिनेशन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया.